आणि म्हणून या महत्त्वपूर्ण अशा जनजागृती यात्रेचा आज या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। मी सर्वप्रथम आपल्या जळगाव महानगरपालिकेच्या महापौर मान्यवरांचं या ठिकाणी दोन्ही संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत। वाघ वाचवणं ही मोहीम केवळ माणसाची मोहीम आहे। जर वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचेल। त्या ठिकाणी सांगणार आहोत तेव्हा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी त्यांच्या आशीर्वाद असते आपण ही एक जोरदार घोषणा सर यावर्षी दरवर्षाप्रमाणे 15-16 वर्षी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त रॅली सर्वांना नमस्कार। जागतिक व्याघ्र दिनानिमित्त फॉरेस्ट विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि वन्यजीव बहुउद्देशीय संस्था असेल आणि इतरही सर्व सामाजिक संस्था असतील यांच्या माध्यमातून अविरतपणे ही रॅली दरवर्षी आयोजित केली जाते। त्याचं हे मला वाटतं आता 16वं पुष्प आहे आणि त्याच्यामध्ये आज त्याचं फ्लॅग ऑफ करण्याची आम्हाला संधी मिळाली। तर आपण भारताचं जर आपण बघितलं व्याघ्र संवर्धनामध्ये खूप मोठं योगदान आहे। पूर्ण जगामध्ये वाघांची संख्या सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे आणि प्रोजेक्ट टायगर अंतर्गत टायगर कन्झर्वेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे आणि त्यामध्ये जे जळगावचं योगदान आहे, जळगावमध्ये यापूर्वी ट्रान्झिएंट पॉप्युलेशन दिसून आली होती, आता काही रेसिडेंट पॉप्युलेशन देखील वाघाची आता आपल्याला दिसून येत आहे। तर अपेक्स प्रिडेटरचं जर संवर्धन केलं तर संपूर्ण इकोसिस्टमचं संवर्धन कसं होऊ शकतं याबाबतचा एक चांगला मेसेज ह्या पूर्ण रॅलीमधून देण्यात आला आणि ही रॅली इथून चारठाण्यापर्यंत जात आहे। त्यामध्ये विविध जिल्ह्यांमधून आणि काही इतर राज्यांमधूनही जवळपास 150च्या आसपास हे व्याघ्र दूत यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या रॅलीचा फ्लॅग ऑफ करण्यासाठी आपल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर मॅडम असतील, उपमहापौर साहेब असतील, पोलीस अधीक्षक साहेब असतील, DCF साहेब असतील आणि इतरही सामाजिक संस्था आहेत, या सर्व सहभागी झाल्या होत्या। यामध्ये भरत अमळकर साहेब देखील सहभागी झाले होते, इतरही सर्व लोक यामध्ये सहभागी झाले होते आणि एक चांगला मेसेज जो आहे तो संपूर्ण जळगावमध्ये असेल आणि इतरही पूर्ण चारठाण्यापर्यंत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व गावांमध्ये हा देण्यात येतो आहे। तर या सर्व उपक्रमाला माझ्या खूप खूप काही या ठिकाणी नक्की आज आपण टायगर अवेअरनेस बाईक रॅली याचं उद्घाटन आम्ही हिरवी झेंडी दाखवून माननीय कलेक्टर साहेब, मी SP सर असतील, उपमहापौर असतील, भरत दादा असतील, सुप्रीमचे अध्यक्ष असतील किंवा सर्व जे इथे म्हणजे टायगर प्रेमी आहे ते सर्व जमलेले होते। मला वाटतं सर्व जिल्ह्यातून ते इथे आलेले होते आणि ही रॅलीचं आज उद्घाटन झालं आहे आणि ही रॅली आता पुढे त्यांची वाटचालीसाठी निघालेली आहे। तर सगळ्यात प्रथम मी सर्व जे टायगर प्रेमी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मला वाटतं की आपल्याला टायगर हे रिझर्व करायचे असतील त्यासाठी आपल्याला इकोसिस्टीम आपली एक नेमलेली आहे आणि इकोसिस्टीममध्ये जे पिरॅमिड असतं, पिरॅमिडमध्ये प्रत्येकाला एक आपली एक जागा असते आणि मला वाटतं की आपण ह्युमन म्हणून आपण ही जागा सर्वांची रिझर्व करू शकतो। त्यामुळे विश ह्युमन आहेत, आपण ह्युमन आहे, त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की अन्य जीव जे आहे मग ते कोणतेही असो पण प्रत्येक जीवाला एक महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक जीवा सायकलनेच दुसऱ्या जीवाचं हे संगोपन होत असतं। त्यामुळे मला वाटतं टायगर आपल्याला वाचवायचे असतील त्यासाठी पूर्ण इकोसिस्टीमसाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि तशी आपल्या मानवाकडे ती शक्ती असते की आपण सर्वांची काळजी घेऊ शकतो। तर मला याच्यातून हेच सांगायचं आहे की प्लीज आपल्याला सर्व इकोसिस्टीम आपल्याला सांभाळायची आहे, त्यात वृक्षारोपण असेल, प्रत्येक स्पीसीज असेल त्याला आपल्याला जपायचं आहे आणि ही जी रॅली निघाली आहे सर्व जे टायगर प्रेमी आहे त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।